अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ. अध्याय 23. गुरुभक्त लीला दर्शनम म्हणजे गुरु व भक्त यांच्यातील खेळांचे किंवा क्रीडांचे म्हणजेच लीलांचे दर्शन घडवणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. खरे पाहता हा जीवात्मा तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे, परंतु मायेने मोहित होऊन स्वतःच्या त्रिकालाबाधित अस्तित्वरूपी तत्व, ज्ञान आणि आनंद यांनी युक्त अशा परमेश्वर स्वरूपाचा त्याला विसर पडतो आणि आपल्याला देह मानित असतो. स्वतःला देह मानतो. या मायामोहाने भ्रमित होतो आत्मा, जीवात्मा, आणि स्वतःचं आनंदरूपी तत्व, अस्तित्व विसरून जातो. परमेश्वराच्या स्वरूपाचा त्याला विसर पडतो आत्म्याला. मग त्या देहाच्या अभिमानाने सर्व गोष्टी मीच करणारा आणि मीच भोगणारा आहे असा समज त्याचा होतो आणि त्यामुळे लागोपाठ असलेल्या आलेल्या मोठ्या संकटांनी तो त्रासून जातो आणि त्यातून सुटण्याचा मार्ग त्याला सापडत नाही. गुरुच्या चरणी प्रेमपूर्वक भक्ती करणे हाच ती संकट दूर करण्याचा मार्ग आहे. गुरुभक्ती. श्री साई समर्थ हे नाना प्रकारचा चमत्कारिक खेळ करून दाखवणारे साक्षात श्रीकृष्णच आहेत. आपल्या भक्तांना आपल्या खेळाच्या आनंदात ते तल्लीन करतात. आम्ही त्यांना पृथ्वीवर जन्म घेतलेले ईश्वर मानतो, कारण त्यांची सर्व लक्षणे तशीच आहेत. परंतु ते मी बंदा अल्लाची पदरी म्हणजे मी परमेश्वराच्या घरचा गुलाम आहे असे साईबाबा स्वतःबद्दल म्हणत. स्वतः जरी ईश्वराचा अवतार असले तरी लोकांमध्ये रूढ असलेल्या वागण्याच्या रीती पद्धती ते स्वतः नीट पाळत असत आणि वर्ण आश्रम यांना अनुसरून लोकांनी शुद्ध आचरण ठेवले पाहिजे याचाच ते प्रचार करत असत. ते स्वतः कोणाची कोणत्याही प्रकारे बरोबरी करत नसत आणि कोणाला करूही देत नसत. जो सर्व चर म्हणजे हलणाऱ्या आणि अचर म्हणजे न हलणाऱ्या सजीव निर्जीव वस्तूंमध्ये सर्वव्यापी परमेश्वरालाच पाहतो सगळ्यांमध्ये, त्याला कमीपणाच शोभून दिसतो. कोणाचा ते तिरस्कार करत नसत, कोणाला हलका किंवा नीच मानत नसत. सर्व प्राणी मात्रात पूर्ण चैतन्ययुक्त परमेश्वरालाच साईबाबा पाहत असत. स्वतः कधी अनल हक म्हणजे मीच परमेश्वर आहे असे म्हणवून घेत नसत आणि मी परमेश्वराचा एक पाईक, मी गरीब, यादे हक्क म्हणजे परमेश्वराचे स्मरण करण्याचा उद्योग असलेला यादगार आहे असे म्हणवून घेत स्वतःला. आणि सदा नेहमी अल्लाह मालिक म्हणजे परमेश्वर हाच जगाचा सर्वश्रेष्ठ मालक आहे, नियंता आहे, चालक आहे असा जप ते करत असत. कोणत्या संताची जात कोणती, ते कसे वागतात, ते काय खातात यावरून त्यांचे स्वरूप कळत नसते. ते तर सर्वदा या गोष्टींच्या पलीकडचे असतात. मंदबुद्धीच्या प्राण्यांचा उद्धार होण्यासाठी दुसऱ्यांवर उपकार करणाऱ्या संतांचा या जगात अवतार होत असतो. ही एक परमेश्वराची कृपाच म्हणायची. गेल्या जन्मीचे काही पुण्य गाठी असेल तरच सुख संतोष लाभण्यासाठी संतांच्या गोष्टी ऐकण्याची आवड मनात उत्पन्न होईल. एकदा एक योगाभ्यासी म्हणजे योग साधना करणारा नानासाहेब चांदोरकरांना बरोबर घेऊन बाबांच्या दर्शनासाठी मशिदीत येऊन पोहोचला. त्या योगाभ्यासीने पातंजल नावाच्या प्राचीन ऋषीने आणि इतर योग्यांनी शोध लावलेल्या योगशास्त्राचा मुळापासून अभ्यास केला होता. परंतु योगाचे अनेक प्रकारचे विचित्र अनुभव आजमावून पाहत असताना समाधी मात्र एक क्षणही त्यांना साधत नसे, जमत नव्हती समाधी. ते काय म्हणायचे, ते योगी, योगाभ्यासी, योगाचा अभ्यास करणारे जे साई महाराजांना भेटायला आले चांदोरकरांसोबत, ते काय म्हणाले की साई महाराज श्रेष्ठ योगी आहेत, त्यांची माझ्यावर कृपा झाली
तर माझ्या शंका दूर होतील आणि समाधी निश्चित साधली जाईल. असा मनात हेतू धरून ते साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेले. तो त्यावेळी साईबाबा कांद्याबरोबर भाकर खात बसलेले होते. बाबांनी शिळी भाकर आणि सुका कांदा म्हणजे कोरडा कांदा तोंडासमोर धरलेला पाहून त्या योगाभ्यासीला मोठी शंका आली की हे माझ्या शंका काय दूर करणार. योगाभ्यासीच्या मनात संशय उठला, परंतु साईबाबा पडले अंतर्ज्ञानी. ते म्हणाले, नानासाहेब चांदोरकर आले होते योगाभ्यासी सोबत. त्याला म्हणाले साईबाबा या योगाभ्यासी समोर की नाना, कांदा ज्याला पचेल त्यानेच तो खावा, ज्याला पचवण्याचा जोर असेल त्याने खुशाल खावा. म्हणजे साईबाबा यातून काय सांगताय की कांदा हा तामसी वृत्तीचा म्हणजेच आळस आणि बुद्धीचे जडत्व वगैरे उत्पन्न करतो, म्हणून योग साधनेत त्याला वर्ज्य मानले आहे. परंतु ज्याने योग साधनेची अंतिम पायरी गाठली आहे आणि ज्याच्या मनावर किंवा शरीरावर योग्य किंवा अयोग्य खाण्याचा काहीही परिणाम होत नाही, त्याने असा कांदा खुशाल खावा. त्याचा काही वाईट परिणाम अशा योग्यावर होत नाही. ज्याने योग साधनेत कांदा वर्ज्य असूनही स्वतः अंतिम पायरीपर्यंत ज्ञान घेतलेलं योग साधना ज्याला जमते, त्याला काही कांदा फरक पाडू शकत नाही. हे बाबांचे शब्द ऐकून तो योगाभ्यासी मनात ओशाळला, लाजला, शरमला आणि सरळ शुद्ध मनाने बाबांना शरण गेला. असो, पुढे बाबा गादीवर येऊन बसल्यावर ते योगाभ्यासी मनात काही संशय ठेवल्याशिवाय बाबांपाशी येऊन बसले. बाबांना दक्षतेने प्रश्न विचारून शंकांचे समाधान करून घेतले आणि उदी व आशीर्वाद पाहून प्रसन्न मनाने परत गेले. अशा आणखी बाबांच्या अनेक कथा भक्तांनी जर भक्तिभावाने ऐकल्या तर त्यांची त्रासदायक रोग आणि विवेकबुद्धीचा नाश यासारखी मोठी अरिष्टे संकटे लगेच नष्ट पावतील. पाण्याने भरलेला खड्डा अगदी लहान आणि अतिशय घाण वास मारणारा असला तरी डुक्कर त्यातच लोळण्यात निसंशयपणे अत्यंत श्रेष्ठ सुख मानत असतो. मनुष्याच्या जीवात्म्याची आणि पोपटाची अशीच तऱ्हा आहे. एक शरीरात असतो जीवात्मा आणि दुसरा पिंजऱ्यात बंद असतो पोपट. पोपटाने स्वातंत्र्य गमावले असले तरी त्याला परतंत्रता बरी वाटू लागते. विहिरीत असलेल्या बेडकाप्रमाणे या पोपटाला पिंजऱ्यातच आपले सुख सर्वस्व वाटत असते. त्याला स्वातंत्र्याचा आनंद माहीतच नसतो. विषयात आसक्त असलेला जीवात्मा सुद्धा तसाच असतो. काय मौजेचा माझा पिंजरा, काय तिथल्या सोन्याच्या दांडीभोवती चक्रा. उलटा टांगलो तरी चालेल, पण त्या सोन्याच्या दांडीपासून माझे पाय जरा सुद्धा सुटता कामा नये. पिंजऱ्याबाहेर गेलो तर या सुखाला मी मुकेन म्हणजे दुरावेल. हे सुख मला मिळणार नाही. डाळिंबाचे दाणे आणि मला आवडणारे मिरचीचे खाणे मग मला कोठून मिळेल. मीच माझे सुख घालवून बसेन. असा पोपट विचार करतो जो पिंजऱ्यात अडकलाय. परंतु त्या पोपटाची योग्य वेळ आली म्हणजे त्याची अकल्पित प्रसंगाशी गाठ पडते आणि त्याला प्रेमाची चापटी बसते. त्या चापटीच्या सामर्थ्याने म्हणजेच शक्तिपात होऊन म्हणजेच गुरुने शिष्याला दिलेल्या स्वतःजवळच्या मंत्रबळाने त्याच्या डोळ्यांच्या पापण्या उघडतात आत्म्याच्या आणि तो देहाच्या पिंजऱ्यातून निसटतो. बाहेर गेल्यावर पंखांच्या वाऱ्याने आकाशात विहार करू लागतो, जणू काही पोपटच. कोण त्याला आवरू शकेल. अफाट जग त्याला मोकळे होते. डाळिंबाचे आणि पेरूचे मनसोक्त मळे भेटतात. आकाश स्वच्छंदपणे उडण्याला मोकळे सापडते आणि तो स्वातंत्र्याची खरी मौज लुटू लागतो. या जीवात्म्याची ही तशीच स्थिती आहे जशी पोपटाची आहे. ईश्वराची कृपा आणि गुरुची भेट हे दोन्ही प्राप्त झाली म्हणजे संसाराच्या बंधनातून मुक्ती आणि स्वातंत्र्याचा आनंदाचा उपभोग या दोन्ही गोष्टींचा अनुभव जीवात्म्याला म्हणजे आपल्या आत्म्याला मिळतो. आता लक्ष देण्याच्या प्रवृत्तीचे होऊन तुम्ही सर्व भाविक श्रोते शुद्ध प्रेमाची रसाळ कथा
क्षणभर ऐकाल का? मागच्या अध्यायात चमत्कार झाला. बाबांनी मागच्या अध्यायात 22व्या अध्यायात आपण ऐकलं की बाबांनी मिरीकरांना चिथळीच्या दौऱ्यावर श्याम्याला म्हणजे माधवरावांना सोबत पाठवलं, त्याच्याबरोबर देऊन पाठवलं मिरीकरांसोबत. साई समर्थांनी लांब बावापासून म्हणजे सापापासून येणाऱ्या संकटाचे भविष्य जाणून मिरीकरांना वेळीच सूचना देऊन सावध केलं. नुसते सावध नाही केलं तर त्या संकटाचे निवारण करण्यासाठी उपाय सुद्धा योजले. मिरीकर नको म्हणत असतानाही माधवरावांना बळजबरीने सोबत पाठवले साईंनी आणि संकटापासून त्यांचे रक्षण केले. अशा प्रकारे भक्तांचे कल्याण करण्यासाठी सदा तत्पर असलेल्या बाबांनी बाळासाहेब मिरीकरांचे गंडांतर म्हणजे संकट टाळून त्यांना एक विचित्र अनुभव दाखवला. त्याहीपेक्षा श्याम्याची स्थिती पहा माधवरावाची. त्याला तर अचानक साप चावून जगण्याची आशा पण नव्हती, परंतु बाबांनी त्यातून त्याला वाचवले. ती सुद्धा एक बाबांची लीला श्रोत्यांना आधी सांगूया या अध्यायात. साप जरी चावला होता माधवरावांना म्हणजे श्याम्याला, तरी बाबांनी उपाय काय केला ते पहा. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास माधवरावांच्या हाताच्या करंगळीला एकाएकी साप चावला आणि तेथल्या भागाची विषामुळे जळजळ होऊ लागली. वेदना अत्यंत असह्य झाल्या आणि प्राणच जाण्याची वेळ आली आणि माधवराव भयभीत होऊन मनात काळजी करू लागले. त्यांचे शरीर लाल झाले. आप्तस्नेही म्हणजे त्यांचे ओळखीचे जवळपासचे मित्र वगैरे सर्व एकत्र झाले आणि जीव संकटात पडला तेव्हा काळजी करू लागले. त्यांचे शरीर लाल झाले होते तेव्हा विरोबाकडे चला असं कोणीतरी म्हणालं. विरोबा हे शंकराचे एक स्थान आहे, अवतार आहे असं आपण म्हणू, अंश अवतार. तेथे सर्पदंश झाले म्हणजे ज्यांना साप चावलेला आहे अशांना नेऊन ठेवल्याने तिथे विरोबासमोर मंदिरात तो बरा होतो अशी समजूत आहे. ज्याला साप चावलाय त्याचं विष उतरतं बुवा असं मान्यता आहे. म्हणून कोणीतरी म्हणालं की विरोबाकडे चला म्हणजे विरोबाच्या देवळात चला. माधवरावांचे ज्येष्ठ चुलत बंधू नानासाहेब निमोणकरही पुढे आले आणि उदी घेऊन जा म्हणाले, परंतु माधवराव मशिदीकडे पळाले. ज्यांना साप चावलाय करंगळीला ते साईंकडे निघाले. तर बाबांनी काय केले? बाबांशी नजरानजर होताच बाबांचा चमत्कार पहा. बाबा एकसारखे शिव्या देऊ लागले आणि माधवरावांना वर मशिदीमध्ये येऊ देईनात. चढू नको भटुरड्यावर, चढशील तर खबरदार, चल निघ जा, खाली उतर, अशी मोठी गर्जना बाबांनी केली. कधीही रागावले नव्हते इतके ते रागावले आणि कल्पनेबाहेर आग पाखडू लागले. माधवराव आश्चर्य करू लागले की बाबा मला असे कठोर शब्द का बोलले. हा प्रकार पाहून माधवराव फार घाबरले. त्यांना काहीच विचार सुचेना. त्यांचा धीर सुटून ते खालीच बसले. अशा प्रकारे त्यांचा देवच रागावलेला पाहून माधवरावांना मनात फार भीती वाटली की आता सर्वच उपाय संपले. बाबांची अशी खवळलेली वृत्ती पाहून कोण नाही घाबरणार. शिव्या गाळ्यांचा भडीमार ऐकून माधवरावांना तो प्रसंग भयंकर वाटला. काय म्हणतायत माधवराव स्वतःशी ते ऐका. ते म्हणतायत, मशीद माझे माहेरघर आणि मी साईबाबांच्या पोटचे पोर आहे. असे असताना आईच आज पोरावर इतकी अनिवार्य का रागवली, का बरं रागवली. साप चावला हे गाऱ्हाणे आईशिवाय कोठे न्यायचे, परंतु तिनेच जर लाथेने हाणले तर पोराचे मुख केविलवाणे नाही का होणार, असं ते स्वतःला समजवत होते. लहान मुलाचे जसे आईशी नाते असते तसेच माधवरावांचे बाबांशी रात्रंदिवस नाते असताना आजच ही परिस्थिती का बरे व्हावी. आईनेच रागाने त्याग केला तर लेकराला कोण सांभाळेल. माधवरावांनी त्यावेळी जगण्याच्या आशेवर पाणी सोडले. पण पुढे काही वेळाने बाबा शांत झाल्यावर माधवरावांनी धीर केला आणि मशिदीत माधवराव थोड्या वेळाने वर जाऊन बसले. तेव्हा बाबा म्हणाले की धीर सोडू नकोस, मनात मुळीच हैराण होऊ नकोस, तू बरा होशील, काळजी सोड, दयाळू फकीर सांभाळेल, घरी जाऊन स्वस्थ बैस, घराबाहेर निघू नकोस, भीती सोडून निश्चिंत मनाने बैस आणि माझ्यावर विश्वास ठेव, असं साईबाबा जवळ आलेल्या माधवरावाला म्हणाले. पुढे माधवराव घरी गेले. घरी पोहोचण्याचाच अवकाश आणि बाबांनी तात्या कोते पाटलाला त्याची विचारपूस करण्यास
पाठवले आणि निरोप दिला माधवरावाकडे की त्याला म्हणावं निजू नये, झोपू नये, घरातल्या घरात फिरत राहावे, वाटेल ते खुशाल खावे, पण एवढे सांगणे काळजीपूर्वक न चुकता सांभाळावे. म्हणजे झोपू नये, फक्त घराबाहेर निघायचं नाही आणि झोपून नये, घरात फिर, असं साईबाबांनी मेसेज पाठवला, निरोप. काकासाहेब दीक्षितांना देखील त्या रात्री बाबा पुन्हा म्हणाले की त्याला, माधवरावाला झोपण्याची लहर येईल, पण त्याला निजू देऊ नका. असो, अशी सावधानता बाळगल्यावर ती बाधा दूर पळाली. थोडी बोटाला विषाची जळजळ शिल्लक राहिली खरी, पण तीही पुढे बरी झाली. कनवाळू साई माऊली भक्तावर कृपा करण्यासाठी व्याकुळ झाली आणि भयंकर वेळ टळली. चढू नको रे भटुरड्यावर, हे बाबांचे शब्द. या शब्दांचे तडाखे काय बाबांनी माधवरावांना केले होते? म्हणजे माधवरावांना थोडीच असं साईबाबा म्हणाले होते. नाही, ते शब्दबाण माधवरावांना उद्देशून नव्हते, तर ती साप चावल्याने चढलेल्या विषाला कडक आज्ञा होती. जी माधवरावांच्या शरीरात विष चढत होतं, त्या विषाला म्हणले होते ते चढू नको भटुरड्यावर, चढशील तर खबरदार. ही साईमुखीची प्रखर आज्ञा ऐकून विषाचे चढणे, शरीरभर पसरणे स्थिर झाले, थांबले आणि त्याची पुढची चालही थांबली. इतकंच नव्हे तर चल, निघ, जा, खाली उतर, या 5 अक्षरांच्या साईंच्या पंचाक्षरी मंत्राने ते विष तात्काळ खाली उतरले. लोकात रूढ असलेली मांत्रिक किंवा पंचाक्षरी म्हणजे भूतपिशाच काढण्यासाठी 5 अक्षरांची मंत्र म्हणणाऱ्या यांना लागणारी इतर साधने न लागता भक्तांचा कैवारी साई, म्हणजे भक्तांना संकटातून वाचवणारा साई, त्यांची संकटे नाना तऱ्हेने वेगवेगळ्या पद्धतीने स्वतः निवारण करत असतो. नाही मंत्र म्हटला वेगळा, नाही तांदूळ पाणी मंतरले, नाही पाणी शिंपडले, तरीही विष कसं उतरलं? संतांच्या तोंडून निघालेल्या नुसत्या शब्दांनी माधवरावांना उतार पडला, हा चमत्कारच नव्हे का? संतांच्या असल्या कृपेला अंत नाही. मागच्या अध्यायात सूचना दिली होती ती सुरस म्हणजे रसपूर्ण अशी आणि अद्भुत कथा आता श्रोत्यांनी नीट लक्ष देऊन अथपासून इतिपर्यंत ऐकावी. एक नवीन महत्वाची कथा. मागच्या अध्यायात ज्या कथेचे वर्णन झाले 22व्या अध्यायात, त्यापेक्षा या गोष्टीचे कौतुक विशेष आहे. साईबाबा कशी लीला करत असत ते आता सांगितले जाईल. हे सुरस कथानक म्हणजे ही छान गोष्ट ऐकल्यावर गुरूंच्या वचनांचे मनावर झालेले परिणाम पक्के होतील. चांगले कर्म करणे, वाईट कर्म करणे किंवा कोणतेही कर्म न करता स्वस्थ बसणे, या सर्व गोष्टींचा कर्तेपणा नष्ट होईल आणि गुरुचरणी श्रद्धा बसेल. मायेचा नाश होण्यासाठी सोप्यातला सोपा उपाय म्हणजे हृदयात साईंच्या चरणांचे ध्यान करावे. हाच संसार पार करून जाण्याचा उपाय आहे. संसाराचे भय फार मोठे असते. ही त्रासदायक गोष्ट मायेमुळे उत्पन्न झालेली असते. साईबाबांच्या कथा ऐकल्याने ती माया किंवा संसाराची भीती, भय छिन्न भिन्न होऊन जाईल आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती होईल. ती गोष्ट आता ऐका. एकदा शिर्डीत महामारीची साथ आली. महामारीची साथ म्हणजे जसं कोरोनाची साथ आहे की सगळ्यांना व्हायला लागली एकापासून एक साथीचे रोग, तसं एक वेगळ्या साथीच्या रोगाची सुरुवात झाली. गावकऱ्यांनी मनात घाबरून जाऊन एकमताने दवंडी पिटली, म्हणजे घोषणा केली, बातमी पसरवली गावकऱ्यांनी की गावातील सर्व रहदारी बंद केली. म्हणजे येणं जाणं सगळ्या लोकांचं थांबवून टाकलं. लॉकडाऊन आपल्याला माहिती आहे. महामारीची मोठी दहशत होती. गावकऱ्यांनी धास्ती घेतली, म्हणजे गावकरी घाबरले, चिंतातूर झाले. दुसऱ्या गावच्या लोकांना या गावात येऊ देत नसत शिर्डीमध्ये आणि सर्व व्यापार धंदा बंद पाडला. जोपर्यंत मरीची साथ गावात चालली, मरी नावाचा जो रोग आहे त्याची जी साथ चालू आहे लोकांमध्ये, ती जोपर्यंत गावात आहे तोपर्यंत कोणी गावात बकरा मारू नये, म्हणजे हिंसा करू नये आणि गावाच्या हद्दीत बाहेर गावची गाडी येऊ देऊ नये, अशा नेमनियमाने सर्व वागू लागले. कारण आपल्यामुळे आणखीन दुसऱ्या गावांमध्ये रोग पसरायला नको असं वाटत होतं त्यांना. गावात बकरा मारू नये आणि गावाच्या हद्दीत बाहेर गावची गाडी येऊ देऊ नये, अशा नेमनियमाने म्हणजे या नियमाने सर्व वागू लागले. गावकऱ्यांचा हा देवभोळेपणा बाबांच्या मनाला मुळीच आवडत नसे. त्यांच्या मते या खोट्या कल्पना होत्या आणि लोकांचा अडाणीपणा होता. तिकडे गावकऱ्यांनी नियमांचा कडक अंमल करावा
आणि इकडे बाबांनी त्यात मोडता घालावा, म्हणजे नियम मोडावे. कसा कसा तो आदरपूर्वक मन करून ऐका. ग्रामपंचांचा म्हणजे जे सरपंच वगैरे होते, गावातले अधिकारी लोक होते, त्यांचा निर्णय हा गावकरी बाकीचे पूर्णपणे नेहमी पाळत असत. त्या काळामध्ये जेव्हा साथ आली होती रोगाची, नियमाचा थोडासाही भंग करण्याची दंड देऊनच सुटका होत असे. बाबांना दंडाचे भय नव्हते. ते सदा सर्वदा निर्भय असत. हरीच्या चरणी मनाचा लय लावून, म्हणजे मन जोडून, लक्ष केंद्रित करून मनाने, ते कळी काळाकडून सुद्धा, म्हणजे कलियुगाकडून सुद्धा, मृत्यूकडून सुद्धा जिंकण्यास कठीण असत साई स्वतः. एकदा दुसऱ्या गावची जळाऊ लाकडे भरलेली एक गाडी गावच्या सीमेवर आली आणि अवघड परिस्थिती उत्पन्न झाली. लोकात आपसात भांडणे लागली. चुलीत जाळण्याकरता तेथे लाकडांची कमतरता होती हे गावकऱ्यांच्या मनाला ठाऊक होते. परंतु नियमांचे उल्लंघन करणे, नियम मोडणं बरं नव्हं म्हणून ते सर्वजण घोटाळ्यात पडले. त्यांना सुचलं नाही की आता गाडीवाल्याचं करायचं काय. बाहेरच्या गाडीचं, लाकडांच्या गाड्या आल्या. गाडीवाल्याकडे ते वळले आणि त्याची गाडी परत पाठवू लागले. ही गोष्ट बाबांना कळली आणि ते त्या ठिकाणी येऊन थडकले जिथे गाडी उभी आहे. आपण गाडी पुढे साईबाबा स्वतः उभे राहिले आणि गाडीवाल्याला साईंच्या येण्यामुळे तिथे धीर आला, कारण लोक विरोध करत होते. गावकऱ्यांचा दुराग्रह मोडला, म्हणजे जे हट्ट करत होते गावकरी की येऊ नको आमच्या गावात, ते त्यांनी साई तिथे आल्यामुळे लोक शांत झाले. आणि त्याने, तो जो ड्रायव्हर आहे गाडीचा बाहेरगावचा, त्याने ती गाडी गावच्या हद्दीत आणली. तेथून बाबांनी ती सभामंडपाच्या दारी आणून रिकामी करवली. मशिदीकडे आणली आणि तिकडे साईबाबांनी लाकडं रिकामे केले. परंतु कोणाच्या तोंडून चकार शब्दही निघू शकला नाही. ग्रीष्म म्हणजे उन्हाळा, शरद म्हणजे हिवाळा, हेमंत म्हणजे हिवाळ्यानंतरचा बहराचा ऋतू आणि वर्षा म्हणजे पावसाळा किंवा वसंत ऋतू. बाबांची पवित्र धुनी 8ही प्रहर म्हणजे 24 तास पेटलेली असे सगळ्या ऋतूंमध्ये. काय बाबांचा विचित्र नियम. अग्निहोत्र्याचे जसे अग्निहोत्र व्रत असते तशीच बाबांची ही पवित्र धुनी अहोरात्र जळत असते. अग्निहोत्र म्हणजे सकाळ संध्याकाळ अग्नीला शास्त्रोक्त विधीने होम देऊन अग्नी सतत राखण्याचे व्रत पाळणारा जो ब्राह्मण असतो तो असतो अग्निहोत्री. तो जसा व्रत करतो नेहमी अग्नी पेटवत प्रज्वलित ठेवण्याचा, तसं साईबाबांची धुनी जी आजही जळते आहे, ज्याच्यामधून उदी मिळते प्रसाद म्हणून भक्तांना, ती तेव्हाही जळत होती. केवळ या धुनीसाठी म्हणजे पेटत्या अग्नीसाठी बाबा जळाऊ लाकडांचे भारे किंवा गठ्ठे विकत घेत आणि समोर सभामंडपात भिंतीशी ढीग रिकामा करवत असत. बाजाराची वेळ साधून बाबा मोठ्या काळजीने लाकडे गोळा करत, पण त्यावर सुद्धा शेजाऱ्यांचा डोळा असे. स्वतःचा जेथे फायदा असेल तेथे निष्काळजीपणा किंवा भोळेपणा कोणी क्वचितच दाखवित असतो. स्वार्थी लोक मुळातच त्रासदायक असतात. सभामंडपाला दार नव्हते, त्यामुळे त्यांना चांगलीच संधी मिळत असे शेजारच्या लोकांना, आणि गरजू व लबाड या दोघांनाही सारखाच लाभ होत असे. साईबाबा मोठे परोपकारी होते. त्यांची थोरवी काय वर्णावी. बाहेरून दिसायला जरी ते भयानक आणि कठोर दिसले तरी आतून ते अगदी नरम आणि शांत असत. त्यांच्या मोठेपणाला सीमाच नाही. वाणी अभिमान टाकून नम्रपणाने त्यांच्या चरणाला वंदन करील तरच त्या मोठेपणाचे वर्णन करू शकेल. वाणी म्हणजे आपली जीभ, म्हणजे आपण आपला गर्व टाकून जर नम्रपणे साईंना शरण जाऊ वाणीने, बोलण्याने, विचारांनी, तरच हे वाणीला ते जमेल, म्हणजे जिभेला जमेल वर्णन करणं साईंच्या मोठेपणाचं. विश्वंभर म्हणजेच सर्वव्यापी परमेश्वर ईश्वर हा सर्व चर आणि अचर वस्तूंना व्यापून आहे, सजीव निर्जीवांना व्यापून आहे. हे सदा सर्वदा लक्षात ठेवून कोणाशी ते वैर धरत नसत साईबाबा. स्वतः परमात्मा सर्व सृष्टीमध्ये दाही दिशात मागे पुढे भरलेला आहे हे माहीत असल्याने कोणाकडेही वाकड्या दृष्टीने पाहण्याला त्यांना फार कष्ट पडत असत. अंगात जरी पूर्ण वैराग्य होते तरी लोकसंग्रहासाठी म्हणजे लोकांना शिकवण देण्यासाठी आणि शरण आलेल्यांना शिकवण देण्यासाठी ते संसारी माणसासारखे वागत असत. या महान पुरुषाचा केवढा नम्रपणा ऐकून मनाला आश्चर्य वाटेल. भक्तांवरचे
त्यांचे प्रेम दिसून येईल आणि अवतार घेण्याची सार्थक झाल्याचे वाटेल. त्यांच्या हृदयात दुःखी व गरीब लोकांसाठी अतुल्य वात्सल्य होते, प्रेम होते, आपुलकी होती, जिव्हाळा होता, लहानपणाची मोठी आवड होती. याला पुष्टी देण्यासाठी कोट्यानुकोटी म्हणजे पुष्कळ अशा गोष्टी सांगता येतील. ते कधी उपासतापात करत नसत साईबाबा, किंवा हठयोगातील कष्टाच्या साधना करत नसत. त्यांना तेल, मसाला, साखर, मीठ इत्यादी उत्तेजक पदार्थांचा हव्यास गरज नव्हती आणि अन्नही ते अगदी थोडेच खात. ठरलेल्या घरी जाऊन ओली कोरडी भाकरी ते भिक्षात मागत असत. हीच त्यांची नेहमीची भिक्षा किंवा माधुकरी असे. जिभेचे कोड कौतुक म्हणजे चव वगैरे पाहून आवडीचे पदार्थ खायचे असे त्यांना माहीत नव्हतं. हे कधी ते करत नव्हते. स्वाद घेण्याचेही ते लाड पुरवत नसत स्वतःचे. गोडधोड पक्वान्नांची ते आशा करत नसत. मिळाले तरी वा, नाही मिळाले तरी वाहवा. अगदी टाकाऊ भिक्षा मिळाली तरी तिचा ते अव्हेर करत नसत, म्हणजे स्वीकारत असत. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म हे साई स्वतः दाखवून देत होते. अशा प्रकारे उदरनिर्वाह करून म्हणजे पोट भरण्याचं काम करून, जगण्याचं काम करून, ज्ञान व मोक्षाचे साधन जे आपले शरीर आहे त्याचे रक्षण साई करत असत. त्यांना कसला अभिमान किंवा अहंकार नसे. आत्मशांती हे ज्यांचे भूषण होते त्यांना गळ्यात माळा घालणे, कपाळाला चंदनाचे टिळे लावणे आणि अंगाला भस्म चोपडणे कशाला हवे. साईबाबा पूर्ण ब्रह्मच आहेत, होते आणि आहेत. हे मुख्यतः भक्तिरसाने परिपूर्ण आख्यान अतिपवित्र आहे. जे श्रोते लक्ष देऊन ऐकतील त्यांचे संसारातील लक्ष मावळेल. जसजशी श्रोत्यांची श्रद्धा आणि साधी भोळी वृत्ती वाढत जाते तसतसे साईंचे भांडार उघडत जाते. उगाच भलते तर्क करणाऱ्यांना ते कळत नाही. भोळा भाबडा भक्त प्रेमाने त्याचा उपयोग करतो, उपभोग घेतो. आता पुढील कथेची एकाग्र मनाने संगती ऐका. ऐकली तर प्रेम उचंबळून येईल आणि डोळ्यात आनंदाश्रू येतील. केवढा बाबांचा शहाणपणाचा मार्ग, किती त्यांचा अनेक प्रकारच्या युक्त्या, या सर्वांचे वर्म म्हणजे त्यातून जो घ्यायचा आहे तो बोध आणि त्यांचा अनन्य भक्तांना वेळोवेळी अनुभवपूर्वक जाणायला मिळत असे. म्हणजे साई काय शिकवताय हे अनुभवाने लोकांना त्या घटनेतून, लीलेमधून दिसत असे. या साई चरित्ररूपी अमृताचे सेवन लक्ष देऊन आदरपूर्वक करावे, म्हणजे नीट ऐकावं, वाचावं. मग गुरुच्या चरणी मन लावून कथेच्या संगतीकडे लक्ष द्यावे. ही कथा म्हणजे पूर्वी कधी न मिळालेले अतिउत्कृष्ट आणि गोड जेवण आहे. त्याचे सेवन करताना श्रोत्यांनी घाई करू नये. प्रत्येक पदार्थाचा उत्कृष्टपणा आणि नाविन्यता, नवीनपणा मनाला वाटेल तितकी पोटभर चाखावी. असो, आता गाडीची कथा पुरे. त्यापेक्षाही वेगळी बोकडाची कथा आहे, जी मुख्य कथा आहे या अध्यायाची. ती ऐकून श्रोत्यांच्या मनाला आश्चर्य वाटेल आणि गुरुभक्तांना आनंद वाटेल. एकदा एक गमतीदार गोष्ट घडली. कोणीतरी एक बोकड आणला. तो अगदी अशक्त असून मरायला टेकलेला होता. त्याला पाहायला लोक जमले. ज्याला कोणी वाली नाही, ज्याचा कोणी सांभाळ करणारा नाही, त्याला साई माऊली सांभाळत असे. जे काही नासले कुजले असेल, आधाराशिवाय खाली पडलेले असेल किंवा दुःखाने त्रस्त झालेले म्हणजे गांजलेले असतील, ते मशिदीत विश्रांतीला येत असे. मग तेथेच त्यावेळी जवळ बडे बाबा होते. साईबाबांच्या जवळ एक बडे बाबा म्हणून पण गृहस्थ होते. त्याला बळी दे. त्या बडे बाबांना काय म्हणाले साईबाबा, की त्याला बळी दे, एका फटक्याने त्याचा जीव घे. या बडे बाबांचा केवढा बडेजाव होता. बाबांच्या उजव्या हाताला त्यांची बसण्याची जागा होती. त्यांनी चिली मोडल्यावर मग बाबा चिली मोडत असत. त्यांच्याशिवाय साईबाबांचे पान हालत नसे. म्हणजे कोणतीही गोष्ट बाबा एकट्याने करत नव्हते असा त्याचा अर्थ. बडे बाबांवर त्यांचा जीव होता. त्यांनी घास घेतल्याशिवाय साईबाबा जेवण करत नसत. एकदा दिवाळीसारखा सण होता आणि सर्व पक्वान्ने वाढून ताटे तयार होती. जेवणाऱ्यांची पंगतही आपल्या जागी बसली आणि बडे बाबा रुसून निघून गेले. बडे बाबा पंक्तीला नसले तर साईबाबा अन्न घेत नसत आणि साईबाबा जेथे घास घेत नसले तर इतर लोक तरी कसे जेवणार. म्हणून सर्व बडेबाबांची वाट पाहत बसले. मग जेव्हा बडेबाबांना शोधून आणले आणि पंक्तीत बसवले
तेव्हाच मग साईबाबांनी अन्न खाण्यास सुरुवात केली दिवाळीच्या त्या सणात. असो, आता वाटते चालू कथा सोडून बडेबाबांबद्दल थोडीशी माहिती देणारी गोष्ट श्रोत्यांना आधी ऐकवावी. तिला विषयांतर करणारी असंबद्ध कथा म्हणजे उगीच एक मध्ये दुसरी कथा आणली असं कोणी मानू नये. बडेबाबा साईबाबांच्या जेवणाच्या वेळेचे अतिथी असत. रोज दुपारच्या जेवणाच्या वेळी खाली सभामंडपात ते वाट पाहत बाबांच्या हाकेला कान लावून बसत असत. मशिदीत जेवणाच्या 2 बाजूंना 2 रांगा असत आणि साईबाबा मध्यभागी विराजत असत. बडेबाबांची जागा डाव्या हाताला रिकामी असे. सगळे नैवेद्य ताटात वाढून झाल्यावर ती ताटे पंक्तीत मांडल्यावर जेवणारे आपापल्या जागेवर बसल्यावर जेवणाची वेळ झाली म्हणजे बाबा स्वतः अत्यंत आदरपूर्वक मोठ्या आवाजाने बडे मिया अशी हाक मारत आणि बडेबाबा चटकन नमस्कार करत आणि वर मशिदीत येत असत. जो अन्नावर कारणाशिवाय रुसला त्याचा तो कसला आदर करायचा, ज्याने अन्नाचा अपमान केला त्याचा इतका बडेजाव का बरं. तर हे सर्व रीतिरिवाज लोकसंग्रहाकरता बाबा स्वतः आचरणात आणून दाखवत असत. अतिथीला पंक्तीला घेतल्याशिवाय जे अन्न खातात ते योग्य नव्हे, हा जो गृहस्थाश्रमी माणसाला शास्त्राने घालून दिलेला नियम आणि ज्यामुळे भक्तांची संकटे दूर होतात त्याचे उल्लंघन बाबा कधी करत नसत आणि स्वतःही पाळत असत. अतिथीचा सत्कार केल्याने इच्छिलेल्या गोष्टींचा लाभ होतो आणि अप्रिय अनर्थांचा नाश होतो. तसे न केले तर बिकट प्रसंग हटकून येतात. म्हणून शहाणे लोक अतिथीची पूजा करतात. अतिथी जर जेवल्याशिवाय राहिला तर पशु, पुत्र, धान्य या सर्वांचा नाश होतो. अतिथीला जर उपवास घडला तर ते अनर्थाला आमंत्रणच असते. बडेबाबांना दररोज साई समर्थ 50 रुपये दक्षिणा देत असत. त्यावेळेस 50 रुपये मोठी गोष्ट होती आणि स्वतः 100 पावले बडेबाबांना पोचवायला जात असत. तैत्तिरीय उपनिषदामध्ये वल्ली 1 मध्ये अनुवाक 11 मध्ये लिहिलंय, अतिथी देवो भव, म्हणजे अतिथीला देवाप्रमाणे समजणारा हो. त्या बडेबाबांवर जेव्हा त्या बोकडाला मारण्याची पहिली पाळी आली तेव्हा कैसा बे काटना इसकू खाली अशी तोंडावाटे सबब निघाली. म्हणजे मी कस काय मारू या विनाकारण या बोकडाला, जो आधीच दयनीय आहे, अशक्त आहे बोकड, याला कसा मारू, असं बडेबाबांच्या मनात विचार आला. साईबाबांनी त्याला मारायची आज्ञा दिली होती. माधवराव तिथेच होते. मग साईबाबांनी त्यांना आज्ञा केली माधवरावाला की श्याम्या तू तरी जा आणि सुरी घेऊन ये, बोकडाला आता आपण कापूया. माधवराव मोठे भरवशाचे भक्त होते. राधाकृष्णाबाईकडे जाऊन त्यांनी सुरा आणला, म्हणजे मोठा चाकू आणला आणि बाबांच्या पुढे ठेवला. जरी तो सुरा आणायला माधवरावांना त्रास पडत होता तरी त्यांनी सुरी आणू नये असे बाबांच्या मनाला वाटत नव्हते. इतक्यात या गोष्टीची उत्तम उडत बातमी राधाकृष्णाबाईंच्या कानी पडली आणि मनात दया उपजून त्यांनी सुरा परत मागवून घेतला. म्हणजे राधाकृष्णाबाईंकडे माधवराव गेले साईबाबांच्या सांगण्यावर आणि त्या बोकडाला मारण्यासाठी सुरा आणला, पण सांगितलं नव्हतं कारण की सुरा कशाला पाहिजे. राधाकृष्णाबाईला त्यांनी सांगितलं नाही माधवरावांनी. मग तिने सुरा दिला. ती पण साईबाबांची भक्त होती. तर तिला नंतर कळलं की या सूर्याने मारणार आहेत ते बोकडाला, जो आधीच अशक्त आहे, फार मारायला टेकला अशा बोकडाला ते मारणार आहेत. म्हणून तिने परत तो सुरा माधवरावांकडून परत मागवून घेतला. नंतर माधवराव दुसरा सुरा आणायला गेले. ते कदाचित आपल्या हाताने त्या बोकडाची हत्या होईल म्हणून तिकडे वाड्यातच बसून राहिले. मग काकासाहेब दीक्षितांचे मन पाहायला बाबांनी आज्ञा केली त्यांना की जा तू बोकडाला कापायला सुरा घेऊन ये. आता साईबाबांनी पहिले बडेबाबांना सांगितलं. त्यांना वाटलं की मी कस काय कापू या अशा निरपराध जीवाला. म्हणून मग शामरावांना म्हणजे माधवरावांना साईबाबांनी सुरा घेऊन कापायला सांगितलं. आपण कापू म्हणे साईबाबा म्हणले. मग त्यांनी राधाकृष्णाबाईकडून सुरा आणला. मग तोही राधाकृष्णाबाईंनी परत मागवला. मग त्यांनी दुसरीकडे जाऊन माधवरावांनी सुरा आणला. माधवराव दुसरीकडे सुरा आणायला गेले आणि कदाचित आपल्या हाताने बोकडाची हत्या होईल म्हणून तिकडे ते वाड्यातच बसून राहिले. म्हणजे माधवरावांचे पण इच्छा झाली नाही. पहिल्यांदा त्यांनी सुरा आणला होता पण तो मागवला गेला वापस आणि नंतर सुरा आणायला ते दुसरीकडे गेले. मग पण जिकडे गेले त्या वाड्यातच ते बसले. ते काही रिटर्न आलेच नाहीत कारण त्यांना वाटलं की आपल्याला बोकडाला मारायला लावतील साईबाबा,
म्हणून त्यांची हिंमत झाली नाही. मग काकासाहेब दीक्षितांचे तिथे मन पाहायला बाबांनी त्यांना आज्ञा केली, काकासाहेब दीक्षितांना, की जा तू बोकडाला कापायला सुरा घेऊन ये आणि त्याची वेदनांपासून सोडवणूक कर. म्हणजे जो आता मरायला टेकलाय, त्याला जो त्रास होतोय बोकडाला, त्याला त्या त्रासातून मुक्त कर, म्हणजे त्याला मारून टाक. काकासाहेब दीक्षित हे अतिशय चोख सोने होते. हे जरी बाबांना ठाऊक होते तरी ते तावल्याशिवाय, म्हणजे लाल होईपर्यंत तापवून त्याची कसोटी टेस्ट घेतल्याशिवाय, परीक्षा पाहिल्याशिवाय सोन्याची जन लोकांच्या डोळ्यांना समाधान होणार नव्हते. सोने चोख आहे म्हणजे खरं आहे की हिणकस आहे, म्हणजे आत हीन म्हणजेच कमी किमतीचं धातू मिसळलेलं सोनं आहे, याची परीक्षा न करता व कानस म्हणजे पोलादी घासणी किंवा सुलाख म्हणजे शुद्धतेची तपासणी पाहणी करण्याकरता पाडलेले भोक हे न लावता चौकस लोक नुसत्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसतात. म्हणजे खरंच काकासाहेब दीक्षित साईबाबांचं ऐकतात का, ते अनन्य भक्त आहेत का, हे लोकांना, इतर लोकांना, भक्तांना दाखवण्यासाठी साईबाबांनी काकासाहेब दीक्षितांची परीक्षा घ्यायचंच ठरवलंय, या बोकडाला मारण्याच्या निमित्त पुढे करून. हिऱ्याला आपले वैभव प्राप्त करायला हातोड्याचे तडाखे सोसावे लागतात, मग त्याला पैलू पडतात, प्रकाश पडतो. दगडाला देवपणाचा मान, सन्मान आणि थाटमाट फुकट मिळत नसतो. दगडालाही त्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात, म्हणजे दगड फोडण्याचं हत्यार आहे छिन्नी वगैरे, छिन्नी हातोडा. मग त्यातूनच देवाची मूर्ती तयार होते, मग दगडाला देवपण मिळतं. काका जरी साईबाबांच्या गळ्यातला एक दागिना होते तरी इतरांना कशी खात्री पटावी, रत्नांची पारख करणारे पारखी हिऱ्याला सुद्धा सुताने बांधून ही किंमत ठरवण्यासाठी विस्तवात टाकतात. संतांच्या शब्दांबद्दल जे शंका धरतात त्यांचे बेत यशस्वी होत नसतात. त्यांची आवश्यक जोम आणि गुणाशिवायची आणि फुकटची व्यर्थ तोंडाची वटवट असते. त्यांना परमार्थ जराही साधता येत नाही. परंतु जो गुरुच्या वचनाचा अभिप्राय वंदनीय मानतो त्याचा स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही सफल होतात. परंतु त्यात गुरुच्या आज्ञेत जो न्यूनता म्हणजे कमीपणा किंवा वाकडेपणा म्हणजे चुकीचा अर्थ पाहतो, अशा शिष्याचा, अशा भक्ताचा अधःपात होतो, म्हणजे त्याची प्रगती होत नाही, अधोगती होते. जो गुरुची सेवा करण्यासाठी तत्पर असतो, गुरुच्या आज्ञेप्रती ज्याची आदरबुद्धी असते आणि तो योग्य व अयोग्यतेचा विचार गुरुच्याच माथी ठेवत असतो, गुरुच्या आज्ञेचा तो दास असतो, त्याला स्वतंत्र विचार नसतो, नित्य गुरुवचन पाळायला उत्सुक असा तो चांगला वाईट असं काही पाहत नसतो. त्याचे चित्त साई नामस्मरणी, दृष्टी साई समर्थ चरणी, वृत्ती म्हणजे मनाची स्थिती साई ध्यान धारणी आणि देह साईंच्या कारणी लावलेला असतो. गुरुची आज्ञा होणे आणि तिचे पालन करणे या दोन्हीत एका क्षणाचाही विलंब त्याला सहन होत नसतो. किती आश्चर्यकारक गोष्ट आहे, लक्षण आहे खऱ्या भक्ताचं. काकासाहेब दीक्षित हे सत्य, औदार्य, इमान म्हणजे विश्वास किंवा इमानदारी, प्रामाणिकपणा यासारखे सद्गुण खंबीरपणे राखणारे होते. निश्चयाचे महामेरू होते, म्हणजे कधीही न डळमळणारे पर्वत होते. बोकडाचा जीव घेण्यासाठी त्याला कसे मारू हा विचारच त्यांना शिवत नव्हता. निरपराधी बोकड मरेल, त्याचा आत्मा तळमळेल, आपल्या स्वच्छ कीर्तीला बाधा येईल किंवा आपल्याला मोठे पाप घडेल हा विचारच तेथे नव्हता. आज्ञाभंगासारखे पाप नाही आणि आज्ञा लगेच सर्व प्रकारे पाळण्यासारखे पुण्य नाही. ज्याला गुरुची आज्ञा हाच सर्वमान्य योग्य निर्णय वाटतो त्याला ती आज्ञा पाळायला विलक्षण स्फुरण चढते आणि त्याचे सहज कोमल अंतःकरण देखील प्राण घ्यायला तयार होते. मग काकासाहेब साठ्यांच्या वाड्यात गेले, आज्ञेप्रमाणे शस्त्र आणले आणि बोकड मारायला किंचितही न कचरता सिद्ध झाले. गुरुच्या आज्ञेचे परिपालन करणे म्हणजे गुरुची आज्ञा पाळणे हेच अंगात शिरणारे शौर्याचे वारे होते. काकांनी शस्त्र हातात धरले आणि मन घट्ट केले. त्यांचा जन्म पवित्र ब्राह्मण कुळात झालेला होता. जन्मल्यापासून अहिंसेचे व्रत धारण केलेले होते आणि त्यांच्यावर हा प्रसंग आला होता. त्यांचा हात कसा बरं हत्या करायला पुढे धजेल. गुरुची आज्ञा पाळण्याचा पुन्हा एकदा त्यांनी पक्का निश्चय केला. तरी पण त्यांची छाती धडधड उडू लागली आणि भडभडा घाम सुटला.
काया वाचा मनाने ज्याने तिखट शब्दप्रहारही केला नाही, म्हणजे कधी काकासाहेब दीक्षित कोणाशी भांडले नाही, कोणाबद्दल काही वाईट वागले नाही, विचार केला नाही, त्याला म्हणजे अशा काकासाहेब दीक्षितचा सारख्या भक्ताला शस्त्र प्रहार करण्याची पाळी यावी, म्हणजे हिंसा करावी लागावी. असो, जे घडून येण्यास कठीण घडणे आहे ते हेच. गुरुवचनाचीही जे उपेक्षा करतात, म्हणजे गुरुवचन जे पाळत नाहीत, त्यांची आणखी दुसरी कोणती दुर्दशा नसते. त्यांच्या पूर्वजन्माच्या पुण्यकर्मांचा समूळ नाश होतो. गुरुची आज्ञा पूर्ण पाळणे हा कोणत्याही शोभवणाऱ्या भूषणापेक्षा जास्त शोभवणारा सद्गुण आहे. हीच उत्तम शिष्याची खूण आहे. गुरुच्या आज्ञेचे उल्लंघन करणे हे महान पाप आहे. गुरुच्या आज्ञेचे पालन एकही क्षण वाया जाऊ न देता करावे. जो विचार करण्यास थांबतो किंवा अडखळतो, कन्फ्यूज होतो, तो दुर्दैवी हतभागी समजावा. नव्हे माणसाच्या रूपाने शिंगाशिवायचा पशूच समजावा. आज्ञा पाळण्यास योग्य वेळ, आज्ञा चांगली की वाईट, लगेच करायची की थोड्या वेळाने केली तरी चालेल वगैरे पाहणे नसले पाहिजे. असं काही यात वेळ घालवला नाही पाहिजे. तात्काळ आज्ञा पाळतो तो शहाणा आणि उशीर लावणारा चेंगट तो कम नशिबी. मग काकासाहेब दीक्षित एका हाताने धोत्राचा कासोटा म्हणजे धोत्राचे एक टोक जे दोन्ही पायातून घेऊन कमरेत पाठीमागे खोचतात ते घट्ट धरून, दुसऱ्या हाताने शस्त्र सावरत कुर्त्याच्या, त्यांच्या अंगातला जो कुर्ता आहे त्या कुर्त्याच्या बाह्या वर सरकवत जेथे बोकड होता त्या जागी ते गेले. गावातले सर्व लोक आश्चर्य करू लागले. किती अलौकिक कृत्य हे! काकांच्या मनाचा तो कोवळेपणा कोठे कसा पळाला? फकीर बाबा जातीने मुसलमान, मांस मच्छी खाणारे, पण तेही त्या तडफडणाऱ्या बोकडाला ते बडेबाबा मारण्यासाठी शस्त्र धरण्यास तयार नव्हते. तेथे काकांची तयारी! असामान्य माणसाचे हृदय वज्रापेक्षा अति कठोर आणि फुलापेक्षा अति कोमल असते ते अगदी खरे. वज्र म्हणजे दधीची ऋषींच्या हाडापासून जे इंद्रदेवाने अतितीक्ष्ण शस्त्र बनवलं ते शस्त्राचं नाव म्हणजे वज्र. तर जे असामान्य माणसं आहेत त्यांचं हृदय, त्यांचं मन अति कठोरही असतं आणि त्याच वेळेस ते फुलासारखं अति कोमलही असतं. मग सुरा हातात घट्ट धरून, हात वर उंच करून दीक्षित बाबांना म्हणाले, साईबाबांना, मारूच का बाबा याला? एकदा मला सांगा की. असं दीक्षित म्हणाले. खरे म्हणजे शस्त्र धारण करायचे ते दुःखी जनांच्या रक्षणासाठी. शस्त्र धारण करायचे ते दुःखी जनांच्या रक्षणासाठी आणि त्यानेच निरपराधी बोकडाला मारायचे हे कसे? परंतु गुरुसेवेकरता जेथे प्राणच विकला तेथे संकोच कसला? तरी पण घाईघाईने बोकडाला मारू जाता दीक्षितांच्या हृदयात दया उपजली आणि त्यांचा सुरा अडखळत मागे जाऊ लागला आणि हात पुढे जाईना. मग मार आता, बघतोस काय? अशी बाबांची अखेरची आज्ञा ऐकून प्रहार करण्याचा जोम येऊन ते अर्धवट गोल फिरले आणि सूर्यासहित त्यांनी हात वर केला. बोकडाची मरणाची वेळ आता आली, परंतु त्याच क्षणी त्याचा रक्षण करणारा देव त्याला पावला. आता हा खात्रीने प्रहार करील हे पाहून साई माऊली अखेरपर्यंत वाट पाहिली तर अनर्थ होईल म्हणून साईबाबा म्हणाले, अरे जाऊ दे रे, राहू दे. काका थांब, हात परत घे. काय रे तुझी निष्ठुरता? ब्राह्मण असून हिंसा करताना मनात काही विचार येत नाही का? हे ऐकून काकांनी सुरा टाकला आणि लहान थोर सर्व लोकांना आश्चर्य वाटले. बकरा प्राण संकटातून वाचला आणि बाबांनी गुरुभक्तीचा महिमा अति उच्च शिखरावर चढवला. म्हणजे लोकांना दाखवलं की गुरुची आज्ञा पाळणं किती महत्वाचं आहे हे काकासाहेब दीक्षितांच्या वागण्यातून साईंनी दाखवून दिलं. मग काका सुरा टाकून बाबांना काय म्हणाले त्याकडे नीट लक्ष द्या. काकासाहेब दीक्षित साईबाबांना म्हणाले की बाबा, आपले अमृत वचन हेच आम्हाला धर्मशास्त्र. आम्हाला दुसरे धार्मिक आचरण आणि नियम माहीत नाहीत. आम्हाला लाज शरम नाही. गुरुच्या आज्ञेचे पालन करणे हेच आमचे सारे तत्व आणि हेच आम्हाला वेदशास्त्र आहेत. गुरुची आज्ञा पूर्णपणे पाळणे हेच शिष्याचे शिष्यपण आहे आणि हेच आमचे भूषण आहे. गुरुच्या आज्ञेचा अनादर करणे, अपमान करणे, न पाळणे ही सर्व दृष्टीने दोष देण्यालायक निंद्य गोष्ट आहे. गुरुची आज्ञा पाळण्यामुळे आम्ही सुखी होऊ की दुःखी होऊ या परिणामाकडे आमचे लक्ष नसते. जसे नशिबात असेल तसे घडून येईल. सर्व काळजी परमेश्वराला असते. साईबाबा, आम्हाला तर एकच गोष्ट ठाऊक आहे, आपले नाव नित्य आठवावे
आपले स्वरूप डोळ्यात साठवावे आणि रात्रंदिवस आपली आज्ञा पाळत राहावे. हिंसा किंवा अहिंसा आपल्याला कळत नाही. आम्हाला तारणारे म्हणजे आमचं रक्षण करणारे, आमचा उद्धार करणारे सद्गुरूंचे चरण आहेत. त्यांची आज्ञा कशासाठी याचा विचार मनात आम्ही आणत नाही. ती सर्व तऱ्हेने पाळणे, ती आज्ञा, गुरुची आज्ञा, गुरुने ज्या सांगितलंय ते काम करणं म्हणजे आज्ञा पाळणं, हेच आमचे कर्तव्य आम्ही जाणतो. गुरुची आज्ञा जेथे स्पष्ट असते तेथे ती योग्य आहे की अयोग्य, लाभकारक आहे की हानिकारक म्हणजे फायद्याची का नुकसानीची, असा विचार जो शिष्य करतो तो अधःपात झालेला म्हणजे त्याचं नुकसान झालेलंच असतं आणि गुरुच्या सेवेपासून घसरलेला आहे असे मी समजतो. गुरुच्या आज्ञेचे उल्लंघन हेच जीवाचे अधःपतन व गुरुच्या सेवेपासून घसरलेला असल्याने गुरुच्या आज्ञेचे पूर्णपणे पालन करणं हेच मुख्य धर्माचरण आहे. गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करणं म्हणजे आज्ञा न पाळणं हेच जीवाचे अधःपतन आहे आत्म्याचे, आणि गुरुच्या आज्ञेचे पूर्णपणे पालन करणं हेच मुख्य धर्म आचरण आहे. आमचे चित्त सदा गुरुचरणी लक्ष देऊन असते. आमचे प्राण जावोत किंवा राहोत याची आम्हाला पर्वा नाही. गुरुची आज्ञा हाच आम्हाला सर्वमान्य निर्णय आहे. त्याचा परिणाम किंवा शेवट गुरुलाच ठाऊक. आम्ही अर्थ किंवा अनर्थ हे दोन्ही जाणत नाही. अर्थ म्हणजे कीर्ती, सत्ता, संपत्ती इत्यादीपासून मिळणारं सुख काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आणि अनर्थ म्हणजे मोठं संकट काय येईल, काय दुःख होईल हे आम्ही जाणत नाही. हे दोन्ही आम्ही जाणत नाही. आम्हाला आमचे स्वतःचे हित किंवा दुसऱ्याचे हित कळत नाही. आम्ही फक्त गुरुचे कार्य सिद्ध करणे जाणतो. तेच आमच्यासाठी परमार्थ आहे. गुरुच्या वचनापुढे अमुक बरे, अमुक वाईट, अमुक करावे, अमुक करू नये या संबंधी नियम विचारे काही कामाचे नाहीत. शिष्याचे लक्ष गुरुची आज्ञा नीट पाळण्याकडे असले म्हणजे त्याचे रक्षण करण्याचे ओझे गुरुच्या माथी असते. आम्ही आपल्या आज्ञेचे दास आहोत. योग्य की अयोग्य मनात आणणार नाही. वेळ प्रसंग पडला तर प्राण खर्च करू, पण गुरुवचन पाळणे सोडणार नाही. मूळ स्वभावतःच जे मन अतिशय दयाशील तेच दगडासारखे कठीण होते. म्लेच्छ देखील जे करायला धजत नाहीत तेथे ब्राह्मण तयार होतात हे श्रोत्यांना अवघड वाटेल. आतापर्यंत हे काही जे बोलले हे काकासाहेब दीक्षित साईबाबांना म्हणाले, जेव्हा साईबाबांनी त्यांना ऐन वेळेवर थांबवलं की हिंसा कशाला करतोयस तू. आधी साईबाबाच म्हणाले होते की तू मार, म्हणून मग गुरुच्या आज्ञेनुसार मी वागतोय आणि आम्हाला तेवढंच कळतं, चांगलं वाईट त्यातलं कळत नाही, गुरुनेच आमचा सांभाळ करावा, असं हे सगळं म्हणत होते. काकासाहेब दीक्षित साईंना त्यांची बाजू सांगत होते. आता लेखक आपल्याला म्हणतोय, हेमाडपंत आपल्याला सांगतायत यातून शिकण्यासारखं की मूळ स्वभावतःच जे मन अतिशय दयाशील तेच दगडासारखे कठीण होतं. म्लेच्छ देखील जे करायला धजत नाहीत म्हणजे हिंसा करणारे लोक किंवा जे धर्म आचरण आपल्या सनातन धर्मानुसार नाही जगत असे लोक जे करायला धजत नाहीत तेथे ब्राह्मण तयार होतात. हे श्रोत्यांना अवघड वाटेल, परंतु ही सद्गुरु घरची जादू आहे. एकदा गुरुचे वचन पाळण्यास तयार व्हा म्हणजे त्याचे गूढ तत्वज्ञान लगेच उलगडेल. एकदा त्याची कास धरली म्हणजे गुरुचे आज्ञा मानायला सुरुवात केली आणि पायी पूर्ण विश्वास ठेवला गुरुच्या, की मग शिष्याची चिंता गुरुला असते. शिष्याला काही धडपड करावी लागत नाही. त्याच्या पायी स्वतःला सर्व प्रकारे वाहून घ्या गुरुच्या ठिकाणी, म्हणजे कसलीही भीती राहणार नाही. गुरु हाच केवळ त्याचा आत्मविश्वास त्याला पलीकडच्या काठी नेऊन पोहोचवेल. 3 प्रकारचे शिष्य असतात, उत्तम शिष्य, मध्यम शिष्य आणि अधम शिष्य. प्रत्येक प्रकार अत्यंत सारांशाने स्पष्ट करून सांगतो असं हेमाडपंत आता आपल्याला सांगतायत. गुरुने न सांगताच त्याच्या मनातील इच्छा जाणणे आणि ती इच्छा जाणून ओळखून प्रत्यक्ष आज्ञेची वाट न पाहता सेवा करू लागणे, म्हणजे गुरुला काय पाहिजे आहे, गुरुच्या मनात काय चाललंय हा विचार गुरुने तोंडातून सांगायच्या आधीच, आज्ञा द्यायच्या आधीच समजून घेणं आणि त्यानुसार गुरुची सेवा सुरू करणं, जे त्याला हवं आहे किंवा जे गुरुच्या मनात आहे त्यानुसार वागणं, तर हे म्हणजे उत्तम शिष्याचं लक्षण आहे.
असा शिष्य उत्तम असतो, जो गुरुच्या मनातली इच्छा गुरुने शब्द बोलायच्या आधीच, आज्ञा द्यायच्या आधीच स्वीकारतो, त्यानुसार वागू लागतो. त्यानंतर गुरुने आज्ञा दिल्यावर ती मुळीच उशीर न लावता तंतोतंत पूर्णपणे पाळणे. म्हणजे गुरुने तोंडाने शब्द बोलले, आज्ञा दिली, सांगितलं की मला असं पाहिजे किंवा असं कर, तर तो लगेच काही विचार न करता तंतोतंत पूर्णपणे पाळतो. याला म्हणावं मध्यम शिष्य. आणि गुरुने आज्ञा करत राहणे, शिष्याने करू करू मी करेल असं म्हणत राहणे आणि प्रत्यक्ष पावली म्हणजे खरे पाहता प्रत्यक्षात प्रॅक्टिकली घोडचुका करणं, ते मनासारखं काम गुरुच्या आज्ञेचं पालन न करणं, टाळाटाळ करणं किंवा खोटं बोलणं, हा अधम शिष्य जाणावा. हे कोणाचं लक्षण आहे? की जो तुच्छ शिष्य आहे, जो शिष्य म्हणण्याच्या योग्यतेचा नाहीये असा शिष्य. हे शिष्याचे 3 प्रकार आहेत: उत्तम शिष्य, मध्यम शिष्य आणि अधम शिष्य. ज्याच्या अंगात श्रेष्ठ वैराग्य नाही, जो नित्य कोणते अनित्य कोणते याचा विचार करत नाही, त्याने गुरु पुढे जन्म जरी घालवला तरी त्याच्यावर गुरुकृपा कशी होईल? तथापि तो शिष्य जर गुरुच्या चरणी अखंड श्रद्धा ठेवून असेल तर त्याची इच्छा गुरु पुरी करतील. त्याला लवकरच निष्काम करून म्हणजे कामनारहित करून तो अत्यंत श्रेष्ठ आप्त म्हणजे परमेश्वर अशा शिष्याला शांत करेल. श्रद्धेचे शुद्ध बळ असावे, वर बुद्धीचे मोठे बळ असावे आणि सबुरीची आढळ जोड असावी. म्हणजे धैर्य असावं, सबुरी असावी, श्रद्धा असावी म्हणजे विश्वास असावा, विश्वास आणि धैर्य, आणि सोबत बुद्धी पण असावी म्हणजे ज्ञान असावं. म्हणजे परमार्थ पक्का हाती आला समजावा. येथे श्वासोच्छ्वास कोंडणे लागत नाही. अपान, उदान वगैरे प्राणवायूंची, जे प्राण, अपान, व्यान, उदान, समान असे 5 शरीरातील प्राणवायू 5 असतात, 5 प्राणवायू योगशास्त्रात मानले जातात. अशा प्राणवायूंची शुद्धी करणं जिथे नाहीये किंवा हठयोगाची समाधी करणं किंवा उद्बोध करणं हेही जिथे लागत नाही. उद्बोध म्हणजे समाधीतून पुन्हा शुद्धीवर येणं, हेही लागत नाही आणि समाधी लावणं हेही गरजेचं नाही. ही सर्व साधने आम्हाला समजण्यास कठीण आहेत. शिष्याची भूमिका तयार असल्यावर म्हणजे शिष्य शरण जायला तयार आहे, आज्ञा पाळायला तयार आहे, जर असं त्याच्या मनाची भूमिका शिष्याची असेल, तयार असल्यावर सद्गुरूकडून फळ मिळण्यास, परिणाम चांगले येण्यास उशीर नसतो. ते तर अनुग्रह करण्यासाठी म्हणजे साई, सद्गुरू, जेही कोणी तुमचे सद्गुरू असेल ते कृपा करण्यासाठी सदा तत्पर असे एका पायावर उभे असतात. म्हणजे ते वाटच पाहत असतात की माझ्या शिष्यावर मी कधी कृपा करू. सगुण रूपाच्या साक्षात्काराचा अनुभव फक्त भक्तांनाच अनुभवायला मिळतो. भाविकांच्या मनातच भक्ती उत्पन्न होते, इतरांच्या मनात मात्र ढोंगीपणाची दांभिक कल्पना उठते म्हणजे खोटेपणाच असतो. पुढे मग साईबाबा काकासाहेब दीक्षितांना काय म्हणाले ते ऐका. साईबाबा म्हणाले काकासाहेब दीक्षितांना की हे पाण्याचे टमरेल हातात घे, मी आता त्याला मुसलमानी धर्माप्रमाणे विधीपूर्वक मारतो आणि सद्गती देतो त्या बोकडाला. आधीच तो बोकड मरायला टेकलेला होता. साईबाबा असं म्हणाले की आता तू हे हातात पाण्याचं टमरेल घे म्हणजे भांड घे आणि मी मुस्लिम धर्माप्रमाणे विधीपूर्वक त्या अशक्त बोकडाला मारतो आणि त्याला मुक्ती देतो, असं साईबाबा म्हणाले. आता लेखक आपल्याला सांगतायत पुढे की आधीच तो बोकड मरणाला टेकलेला होता. जवळच फकीर लोकांचे बसण्या उठण्याचे घर होते. फकीर बाबांना वेळेवर एक विचार आठवला, जे बडे बाबा होते ते. त्याप्रमाणे तक्क्यावर नेऊन बोकडाला मारण्याची बाबांची संमती त्यांनी मिळवली. परंतु त्या दुसऱ्या जागी बोकडाला हलवत असताना तो मरण पावला. म्हणजे त्याला एका दुसऱ्या ठिकाणी नेऊन मारायचा असं त्यांनी साईंना परवानगी घेतली आणि तिकडे न्यायला लागले. ते काही फकीर बाबा होते तिथले ते. पण रस्त्यातच एका ठिकाणाहून दुसऱ्या बाजूच्या ठिकाणी हलवण्यातच तो अशक्त बकरा आपोआप नैसर्गिक मृत्यूने मेला. बकऱ्याचा मृत्यू खात्रीने होणार होता हे सर्वजण जाणून चुकले होते. सगळ्यांना माहित होतं की हा लवकरच मरणार आहे. परंतु योग्य संधी पाहून बाबांनी हा खेळ केला. सद्गुरूंना शरण जातात ते सद्गुरू रूपच होतात. मीठ सागरात आंघोळीसाठी शिरले तर ते मीठ कधी बाहेर येईल का? नाही, ते त्या समुद्रात, सागरात, पाण्यात मिसळून जाईल, वितळून जाईल. जीवात्मा हा संसारातील सुखदुःखांचा अनुभव घेणारा आहे.
तर ईश्वर परमेश्वर हा संसारातील सुखदुःखांचा अनुभव देणारा आहे, परंतु मोक्ष देणारा सद्गुरू हा एकच आहे. तो आपल्या सर्व आत्म्यांच्या ऐक्यतेचा साठा आहे. हृदयात कृपा उपजली तर सद्गुरू दिव्य दृष्टी देतील, ज्यामुळे सर्व सृष्टी एकाच वेळी डोळ्यात मावेल. हेमाडपंत लेखक साईबाबांच्या पायी शरण आले आहेत. तेथे आपला देहाबद्दलचा अभिमान सोडून देत आहेत आणि मनात म्हणत आहेत हेमाडपंत आपल्या वतीने, शिष्यांच्या वतीने, की हे मना सावध हो, साईबाबा माझा देहाबद्दलचा अभिमान घालवा. असो, आता पुढील अध्यायात, जो पुढचा 24वा अध्याय येईल आणि 25वा असेल, असे 2 अध्याय. पुढच्या 2 अध्यायात साई महाराज थट्टा विनोदाचे मिष्टान्न भोजन तयार करतील. ती आश्चर्यकारक गोष्ट आहे का? दिसायला ती विनोद करमणूक आहे, परंतु ती अत्यंत उपदेशपर आहे. जो भाविक भक्त त्यातील शिकवण, त्या गोष्टीतून काय बोध घ्यायचा ते शिकेल, प्रयत्नाने त्यानुसार आचरण करेल, आचरणात आणेल ती शिकवण, त्याला अत्यंत श्रेष्ठ सुखाचा लाभ होईल. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा गुरु भक्त लीला दर्शनम नावाचा 23वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करा. कमेंट सेक्शनमध्ये तुमचे मतं, तुमचे अभिप्राय, तुमचे प्रश्न तुम्ही बोलू शकता, तुमचे अनुभव सांगू शकतात. आपण साई सच्चरित्राचे इतर व्हिडिओ, इतर अध्याय ऐकण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ इतर आप्तेष्टांसोबत शेअर करा आणि तुम्हाला काय वाटलं हे नक्की कळवा. आणि साई चरित्राच्या व्यतिरिक्त इतर काही अध्याय, इतर काही स्तोत्र, इतर काही आरत्या आणि इतर काही महात्म्य उपलब्ध आहेत आपल्या गुड रीडिंग चॅनलवर. आणि या व्यतिरिक्त येत्या काही दिवसात अजून ग्रंथ, अजून पोथ्या, अजून गोष्टी, धार्मिक विषयांचे अर्थ ते आपल्याला लवकरच उपलब्ध होत आहेत. तरी गुड रीडिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की खूप आपले पाहणारे प्रेक्षक आहेत, श्रोते आहेत, जे आपल्या कुटुंबाचा अजून भाग बनलेले नाहीत. तुम्ही भाग बनल्याशिवाय आपलं कुटुंब वाढणार नाही, हे जे युट्यूबवरचं कुटुंब आहे. त्यामुळे आपल्या या चांगल्या चॅनलच्या चांगल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला, पूर्वसूचना येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची वेळच्या वेळी मिळेल आणि तुमचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी दिसत राहतील, चुकणार नाहीत. धन्यवाद इथपर्यंत सच्चरित्र ऐकल्यासाठी. भेटूया पुढच्या 24व्या अध्यायात उद्या रात्री 9 वाजता.